आप जैसे नागरिक हैं, आज आप आए हमारे साथ जुटने के लिए, तो आपकी वजह से कोई और आएगा, उनकी वजह से कोई और आएगा, और पब्लिक अवेयरनेस बढ़ेगा और सब उठाएंगे कचरा। कोई डालेगा भी नहीं। तो सोच समझ के करें। आपको बताओ 2005 में जो बाढ़ आई थी, तो इसका कारण भी यही था। वन ऑफ द मेन रीजन यही था। तो अपने तरफ से जितना हो सकता है, वी हैव टू रिड्यूस आवर प्लास्टिक कंजम्पशन, और हम यूज भी कर रहे हैं तो मेक श्योर टू रिसाइकल। गुड मॉर्निंग सगळ्यांना. आज आम्ही कांदळवनची साफसफाई करणार आहे. सकाळचे आता 7:30 झालेले आहेत आणि बाकीचे लोक येणार आहेत. आता एवढे लोक आलेले आहेत सगळे. तर हे काय आमचे बापू आहेत आणि नेहमी चांगल्या कामामध्ये सहभाग असतो यांचा. तर आता आम्ही सगळेजण साफसफाई तयारी करणार आहे. मुलंही आलेत काही कॉलेजची. तर चला पाहू कशी आम्ही करतो. ग्लाउज आहे ना? अच्छा, ओके. हे बघा आमचे बापू फुल तयारीमध्ये झालेले आहेत. अगदी साफसफाई एकदम भारीच होणार आहे आता. का जो भी ग्रुप है वो रेगुलरली नवी बेसिकली हम नवी में या बेलापुर एरिया तक कवर करते हैं, तो वो तो एरिया से सब फैमिलियर है. ये नया अपना एक्सटेंशन एरिया है. हम कोशिश करेंगे यहाँ भी एक टीम बने. तो यहाँ का अगर जो कोई लोकल है जिसको काम करने का इच्छा है कि हम यहाँ का, क्योंकि ये पूरा जितना भी कामोठे एरिया चारों साइड से मैंग्रोव से घिरा हुआ है, तो बेसिकली ये एरिया ही मैंग्रोव के बीच में. तो वी आर लिविंग इन बिटवीन द मैंग्रोव. तो अगर यहाँ पे किसी को इंटरेस्ट होगा ये एरिया में काम करने के लिए, लीड लेने के लिए, हम लोग बहुत ओपन हैं. जो भी यहाँ का लोकल सपोर्ट होएगा वो मिल जाएगा. जो भी लॉजिस्टिक सपोर्ट होएगा कांदळवन विभाग, महाराष्ट्र शासन, वहाँ से हम अवेलेबल करवाएंगे. नगर पालिका ऑलरेडी सपोर्ट करेगी आपको. यहाँ के मैं एक्सपेक्ट करूँगा जो भी लोकल रेसिडेंट हैं उनका भी हमेशा सपोर्ट रहेगा. जिसे भी अगर बाहर आकर काम करना है तो कर सकते हैं. ये तो रही वॉलंटियर ग्रुप फॉर्म करने की. सेकेंडली आज हमारा रोल है, हम जितना भी आज स्ट्रेच कंप्लीट करेंगे मैंग्रोव्स का, हमारी सेफ्टी बहुत ज़रूरी है. हम सेफ रहना चाहिए. यहाँ भी एक भी वॉलंटियर इंजर्ड नहीं होना चाहिए. एक भी वॉलंटियर को कुछ भी होना नहीं चाहिए. हमारी सेफ्टी पहली है. दूसरी बात, मैंग्रोव्स स्वच्छता हमारा करने का मकसद ये है कि मैंग्रोव्स का इम्पोर्टेंस कुछ लोगों को पता होगा, जिसको नहीं पता उसको मैं बताने की कोशिश करूँगा. मैंग्रोव्स एक ऐसा प्लांट है जो कि ऑर्डिनरी जगह पे नहीं उगता है. वो दलदल में उगता है. उसको फ्रेश वाटर लगता है. वो ओशन का जब हाई टाइड होता है, पानी अंदर आता है और वापस से वो पानी निकल जाता है. तो बेसिकली उसका पानी चेंज होते रहना चाहिए. पानी कहीं ब्लॉक नहीं होना चाहिए. ब्लॉक होएगा तो मैंग्रोव्स कांदळवन सूख जाएंगे. और सबसे हेवी कार्बन जो स्टोर करने की क्षमता होती है वो इन ट्री में होती है. तो ये ट्री बहुत ही इम्पोर्टेंट है सिटी के लिए. दूसरी बात है, जितना ये समुद्री तूफानें आती है हमारे सिटी को अटैक करती है, तो पहले सोल्जर ये है जो हमारे सिटी को समुद्री तूफानों से प्रोटेक्ट करते हैं. तो इनका रोल हमको समझना नहीं होगा, लेकिन समझना पड़ेगा हम सबको कि ये बहुत ही इंपॉर्टेंट रोल प्ले कर रहे हैं हमारे इकोसिस्टम को बैलेंस करने के लिए. इंटरनल एक्वा लाइफ है, बर्ड्स है बहुत सारे. आप अगर क्लोजली वॉच करोगे तो बहुत सारे अंदर बर्ड्स मिलेंगे और डिफरेंट वेराइटी ऑफ बर्ड्स मिलेंगे. शायद कुछ बर्ड्स ऐसे मिलेंगे जो वहीं पे मिलेंगे, बाकी हमारे ओपन एरिया में नहीं मिलेंगे. तो मैंग्रोव्स का बहुत ही हेवी मतलब इम्पोर्टेंट रोल है हमारे यहाँ पे. और इंटरनल बायोडाइवर्सिटी है, बहुत ही इंपॉर्टेंट रोल प्ले करता है हमारे इकोसिस्टम के लिए. इसको बचाना हर एक के लिए चैलेंज है. ये हमारा ही नहीं, ये ग्लोबल चैलेंज हो गया आज के टाइम पे. हम लोग ब्लेस्ड है कि हमारे महाराष्ट्र कोस्टल को 750 से ज़्यादा किलोमीटर का बेल्ट हमको मिला हुआ है. अब शायद पहले थोड़ा नहीं पता था, लेकिन अब धीरे धीरे जैसे जैसे क्लाइमेट एक्शन प्लान बन रहा है उसके हिसाब से पता चल रहा है कि मैंग्रोव्स बहुत ही इंपॉर्टेंट है सिटीज़ के लिए. तो मैंग्रोव्स को बचाना चाहिए और उसका कंजर्वेशन करना बहुत जरूरी है. जो इंटरनल लाइफ है उसको बचाना चाहिए.
तो उसी के माध्यम से हम ये ड्राइव रखे हैं। मैं भूमि टावर के सेक्रेटरी विलास सर को धन्यवाद देता हूँ कि उन्होंने ये एक स्टेप आगे आकर ये हमको इनवाइट किया यहाँ पे, और हम सर के माध्यम से हम आज इतने लोग यहाँ पे जुड़े हुए हैं इनसे। तो कोशिश करेंगे कि हम हमारा कंट्रीब्यूशन दें। 2 घंटे का जो हमारा रेगुलर श्रमदान होता है हम अपना ईमानदारी से देके जाएंगे। ये हम हमारे लिए नहीं देंगे, हम किसी ग्रुप के लिए, हमारे लिए या भूमि टावर के लिए नहीं, हम खुद के लिए एक सेल्फिश होकर हमको यहाँ पे कंट्रीब्यूट करना है। क्योंकि इस सिटी में जब हम रहते हैं तो हम 24/7 ऑक्सीजन लेते रहते हैं, या इस सिटी की जो हवा रहती है वो हम कंटिन्यूसली लेते रहते हैं। तो हम खुद सेल्फिश होकर हमारे लिए काम करेंगे, हम किसी ग्रुप के लिए, किसी कम्युनिटी के लिए, किसी एरिया के लिए काम नहीं कर रहे। तो अगर यहाँ का एनवायरनमेंट ठीक रहेगा तो यहाँ के लोकल सराउंडिंग ठीक रहेगा, यहाँ के लोकल लोगों को क्लीन एयर मिलेगा। तो ये कोशिश करना चाहिए। हम सेल्फिश हैं इसलिए खुद के लिए हम काम करेंगे, हम किसी के लिए यहाँ काम करने नहीं आए, ठीक है। और दूसरी बात ऐसी है कि यहाँ पे जो भी मतलब अगर किसी को काम करने की इच्छा होगी तो आप सामने से खुद बोल देना कि हम काम करेंगे। और आज जो भी लर्न करेगा आफ्टर ड्राइव हम सेशन लेंगे, उसमें हम सबका लर्निंग्स पूछेंगे, आपने यहाँ पे क्या सीखा, आप यहाँ से क्या लेकर जाओगे, यहाँ से जाने के बाद 2 घंटा जो आप टाइम निकालोगे उसके बाद यहाँ से क्या लेकर जाओगे। तो ये अपने आप में आप प्रिपेयर करना, ये कचरा कहाँ से आता है, यहाँ क्यों डाला होगा, यहाँ कैसे आया। तो ये बेसिक चीज़ है, अपने माइंड में प्रिपरेशन करना। आप लोगों का क्या थॉट है मैं सुनना चाहूँगा, ताकि हमको जो हमारा नेक्स्ट प्लान हो उसमें हमको इम्प्लीमेंट करने आए कि ये चीज़ें एक्शन लेने की ज़रूरत है। तो मैं खुद को अभी कम बोलना चाहूँगा, आफ्टर ड्राइव हम बात करेंगे। विलास सर, मैं रिक्वेस्ट करूँगा विलास सर को कि वो आगे का लोग सब यहाँ पे आए हैं, इसलिए मैं दिल से मेरे तरफ से, ये मेरी भूमि टावर के तरफ से, फिर इस एरिया के तरफ से और कामोटेका की तरफ से मैं आप लोगों का अभिनंदन करता हूँ। और यहाँ पे आपका जो योगदान है आज का, ये हमारे लिए बहुत महत्वपूर्ण है। इससे हमें स्वच्छ हवा मिलेगी, एरिया क्लीन रहेगा, और आप लोगों की ऐसे ही मैं और अपेक्षा करता हूँ कि अच्छे कैंपेनिंग करवा के हम लोग अलग अलग ब्लॉक, क्योंकि हमारे पास में नैसर्गिक जो देनगी मिली है इतना बड़ा कांदलवन, आप देखेंगे मानसरोवर रेलवे स्टेशन से लेके कारगर रेलवे स्टेशन से लेके या हाईवे तक का ये बहुत बड़ा ब्लॉक है। हमें एक दिन में क्लीन नहीं होगा, उसके लिए हमें हमेशा जागरूक रहना की ज़रूरत है। ये हम लोग हर 2 महीने में, 3 महीने में ऐसा एक काम अलग अलग ब्लॉक पे करेंगे। हम सर को भी चाहते हैं, धर्मेश सर, हमें आपके तरफ से और सहायता चाहिए। आपने अच्छा यहाँ के लोगों को गैदरिंग किया है, इसलिए मैं आप सबका दिल से धन्यवाद, मैं आभार व्यक्त करता हूँ। परसों के दिन ही इनके हॉस्पिटलाइजेशन थे, तो भी उन्होंने जैसा मेरा मैसेज गया वो बोला सर मैं आ जाऊँगा 2 मिनट के लिए। वैसे मैं मैडम, हमारी रंजना मैडम है, उनका ही हाथ फ्रैक्चर होते हुए भी इस प्रोग्राम में उन्होंने हाजिरी लगा दिया, इसका मैं दिल से मैं आभारी हूँ। वैसे हमारे मंगेश सर यहाँ के फोरम के अध्यक्ष हैं कामोटे, उन्होंने भी यहाँ पे आके सहयोग किया। हमारी मैडम है फोरम की अध्यक्षा जहाँ मैडम, उन्होंने भी यहाँ के, फिर हमारे सब पदाधिकारी, सब महानगर पालिका के कर्मचारी, फिर हमारा सब आप लोग यहाँ कामोटेकर, जिस कॉलेज से आप लोग आए हैं, जिस NGO से आए, इन लोग सबका, और जो कुछ बचे हुए हैं हमारे अड़ोस पड़ोस की सोसाइटी के भी सब मेंबर्स यहाँ आए हैं, सालस्कर साहब, इन लोग के सबका मतलब मैं दिल से अभिनंदन करता हूँ और थैंक यू एक बार। इसके बाद में जो कार्यक्रम है सर आगे कंटिन्यूसली करेंगे। थँक यू। पहिल्यांदा अगदी सकाळची रविवारची सकाळ आपण सगळ्यांनी त्या चांगल्या कामासाठी इथं आपण आलात त्याबद्दल मी सर्व कामोठेकरांच्या वतीनं आपल्या सर्वांचं इथं सहर्ष स्वागत करतो आणि अभिनंदन करतो। धर्मेश मला मागेच भेटला होता, त्याची जी धडपड, म्हणजे ते उंचीवर जाऊ नका, पण त्याची जी धडपड आहे ती खूप म्हणजे पर्यावरणासाठी त्यांनी खूप मला त्यावेळी सगळं सांगितलं होतं। काही गोष्टी सिडको, महानगरपालिका त्याच्यामध्ये आम्ही अडकलेलो असतो त्या तरी, पण त्यांनी जे सांगितलं कांदळवनाचं, की खरोखर कांदळवन किती महत्त्वाचं आहे, की मागं त्सुनामीसारख्या लाटा आल्या किंवा जे आपल्याकडं समुद्राचं थोडक्यात आपण त्याला समुद्रावर अतिक्रमण केलं आणि त्याची परतफेड निसर्ग आपल्याला अशीच करत असतो। काही आता मी सुद्धा इथलाच रहिवासी आहे, त्याच्यामुळे मी कांदळवन चांगल्यापैकी जाणतो की आम्ही सुरुवातीला मच्छीला जायचो, एक निवटी म्हणून एक प्रकार होता, त्याचे डोळे जरासे वरती असतात, तर मला त्याचं सायंटिफिकली नाव माहिती नाही, पण ते जवळजवळ नष्ट होत आलेले होते आणि ते आता परत ते दिसायला लागले। ही एक चांगली गोष्ट आहे। तर आता तुम्ही मुलं आहात,
आपलं पर्यावरण चांगलंच राखलं पाहिजे. आपण जर निसर्गाच्या विरोधात केलं तर निसर्ग आपल्याला नक्कीच शिक्षा करतं. त्यामुळं आपण निसर्गाला, जो निसर्ग आहे त्याला न रोखता त्याच्याबरोबर आपण वागलं पाहिजे आणि निसर्ग आपण सगळं जपला पाहिजे. कारण ऑक्सिजन, आपल्याला ऑक्सिजनची किंमत ज्यावेळी कोविड आला होता त्यावेळी आपल्याला किंमत कळली की ऑक्सिजन किती महत्त्वाचं आहे. तर ते ऑक्सिजन आपल्याला शुद्ध मिळावं यासाठी आपण नक्की प्रयत्न केला पाहिजे. दिल्लीचं आता ऐकलंच असेल, दिल्लीला काय हाल झालेले आहेत. तर आपण आता भविष्य आपल्या हातात आहे आणि त्यासाठी आपण सर्व कामठेकर असतील, मंगेश असतील, विलास सर, तर नेहमी आम्ही झाडं लावली 115 काहीतरी झाडं, 152 झाले आता सर आहे. सरांच्या हस्ते आम्ही इकडे झाडांचं वृक्षारोपण केलं. ते भूमी टॉवरवाले या बाबतीत नेहमीच पुढे असतात आणि पाणी बिणी रोज शिंकत म्हणून ही झाडं चांगली दिसतात. तर तसंच प्रत्येकाने थोडा बहुत हातभार लावला तर कामोठे नक्कीच सुजलाम सुफलाम होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो. परत एकदा आपण सर्व उपस्थित राहिलात. विशेष धन्यवाद देईन आमचे स्वच्छता दूत महानगरपालिकेचे. आपण झोपेत असतो तेव्हा बिचारे ते साफसफाईला लागत असतात. त्यांनाही मी मनापासून धन्यवाद देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सगळ्या आपल्या स्वच्छता दूतांना पहिले म्हणजे तुमचं सगळ्यांचं अभिनंदन. आपल्या शरीराचं किंवा आपल्या देहाचं किंवा आपल्या उत्तराचं म्हणा की आपण वर्कआउट करतो, आपल्याला आरोग्याबद्दल आपण फार चिंतित असतो, जिममध्ये जातो, बऱ्याच गोष्टी करतो आपण. नवीन तर आता सगळं पिढी तुम्हाला माहीत असेल, जिममध्ये जाते. तसं आपल्या पर्यावरणाचं सुद्धा एक आरोग्य असतं, निसर्गाचं पण एक आरोग्य असतं आणि त्या निसर्गाच्या आरोग्यामध्ये काही गोष्टी अंतर्भूत असतात. त्याच्यामध्ये हे कांदळवन येतं. तसं शरीराला तुम्ही निगा राखून आरोग्य राखायचा प्रयत्न करता, तसं आपल्या या पर्यावरणाचं आरोग्य राखण्यासाठी सुद्धा काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. तर जसं कांदळवन हे आपल्या पद्धतीने काम करतं, पण त्याची निगा राखणं हे आपलं काम आहे. आणि ती कशी राखायची, तर तुमच्यासारखे हे जे धर्मेश सर वगैरे जे आता काही करतायत या गोष्टीची आवश्यकता आहे. आपल्याला शहरांना जसं फुफ्फुस, मैदानामध्ये फुफ्फुस आहे असं म्हटलं जातं, तसं आपल्याला जिथे पाणथळ भाग आहे त्यांना हे कांदळवन हे आवश्यक असतं. या कांदळवनाचं काम म्हणजे धर्मेश सरांनी तर सांगितलं, पण कसं असतं की जे भरतीचं पाणी येतं आपल्याकडे, कार्बन वगैरे शोषून घेतं, हे त्याचं टेक्निकल झालं. पण अगदी महत्त्वाचं मुख्य कारण, जेव्हा भरतीचं पाणी आतमध्ये येतं त्यावेळी ते रोखून ठेवायचं किंवा तो जो जोर असतो, प्रेशर असतं, ते रोखून ठेवायचं काम कांदळवन करत असतं सहजरित्या. समजा जर कांदळवन नष्ट केलं तर ते भरतीचं पाणी जाणार कुठे, तुमच्या आतमध्ये शहरामध्ये येणार. आणि ते जर शहरात आलं तर तुमची ही जी काही वस्ती आहे ती नाही राहू शकणार. त्यामुळे कामोठेकरांना, म्हणजे सगळ्यांना आणि त्यातल्या त्यात कामोठेकरांना, कारण ज्यांना पूर्ण वेढलेलं आहे या कांदळवनाने, तर त्या कांदळवनाच्या रक्षणासाठी आपण आता एवढे सगळे एकत्र आला ते बघून फार बरं वाटलं. की पहिलं कामोठ्यातला हा शुभारंभाचा एक प्रयोग आहे आणि अवेअरनेस आहे. करत पूर्ण कामोठ्यापर्यंत द्यायचं आहे. तुम्ही लोक बाहेरून पण आला, धर्मेश सर आणि हे सगळे म्हणजे बाहेरून आलेले आहेत. तर त्यामुळे आपल्याला पुढे जाऊन हे पूर्ण कामोठ्याचं पण रक्षण करायचं आहे. तर त्यामुळे या सगळ्यांच्यामध्ये तुमचा हातभार लागणं गरजेचं आहे. तर यापुढे सुद्धा अशाच मोठ्या आणखी जास्त संख्येने लोक येतील अशी आपण अपेक्षा करूया. आणि तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा धन्यवाद. कामोठ्यामध्ये मॅनग्रोव्ह प्रोटेक्शनसाठी काम करायचं असेल अशा व्हॉलेंटियर्सनी पुढे यावं. आम्हाला सांगण्याचा आनंद होईल की कामोठ्यामध्ये ऑलरेडी आपण कांदळवन संरक्षण समिती स्थापन केलेली आहे. इथं उपस्थित असलेले आम्ही सर्वच त्या समितीचे सदस्य आहोत. त्या समितीच्या माध्यमातून वन विभागाच्या सहाय्याने हा जो पट्टा आहे इथे बांध टाकून पाणी अडवून मॅनग्रोव्ह मारण्याचा प्रयत्न झाला होता काही महिन्यांपूर्वी. तर वन विभागाला आम्ही तक्रार केली, त्याची FIR झाली आणि FIR झाल्यानंतर तो बांध तोडण्यात आलेला असून आता तिथे मॅनग्रोव्ह वाचवलेले आहेत. वन विभागाचं या समितीला पूर्णपणे सहाय्य असून आमचे स्वच्छता दूत पण आपल्यासोबत आहे. आज त्या समितीच्या माध्यमातूनच आम्ही सर्व वेगवेगळ्या सामाजिक संस्थांचे सदस्य जरी असलो तरी समितीमध्ये आम्ही सर्व कामोठेकर म्हणून एकत्र आहोत. आणि यापुढे सुद्धा ही जी कांदळवन संरक्षण समिती आहे ती कामोठ्याच्या वेगवेगळ्या भागांमध्ये स्वच्छता मोहीम राबवणार आहेत. आमची पुढची मोहीम कदाचित सेक्टर 34-35ला असेल, जिथं स्वप्नीलजी काटकर यांनी पुढाकार घेऊन ऑलरेडी पाठपुरावा सुरू केलेला आहे. विलासदादा कळंगेंनी आज या मोहिमेसाठी पाठपुरावा केलेला आहे. तर ज्या कुणालाही
कांदळवन संरक्षण समितीमध्ये काम करायचं असेल त्यांनी इथं उपस्थित असलेला आपल्या ओळखीचा जो कोणी चेहरा आहे त्याच्याशी संपर्क करावा आणि ग्रुपमध्ये सामील व्हावं. त्यामध्ये आपण तक्रार टाकू शकतो, स्वतः पुढे येऊन एखादं काम करू शकतो किंवा अशा प्रकारचं अभियान सुचवू शकतो. धन्यवाद. गाईड करणार ते बरोबर काम पण करणार आणि गाईड पण करणार. प्लस तुमचे जे लीडर्स असतील त्यांनीही आपल्या व्हॉलेंटियर्सला थोडासा म्हणजे एक ऑब्झर्वेशनमध्ये ठेवा, कारण का थोडा रिस्क एरिया आहे. तर कोणीही रिस्क घेऊ नका. पहिला मी वारंवार बोलायचा प्रयत्न का करतो आहे की थोडासा डेन्स एरिया असल्या कारणाने स्वतःची सेफ्टी पहिली घ्यायला पाहिजे सगळ्यांनी. तर ज्याप्रमाणे ग्रुप असेल त्या ग्रुपला रिपोर्ट करा आणि कोणीही डायरेक्ट जाऊ नका. जे कोणी असतील शेवटी बोलल्यानंतरच जायचं किंवा कुठच्याही मँग्रोव्ह सोल्जरशी बोलायचं किंवा तुमचे जे NSS लीडर्स आहेत त्यांना सांगायचं विथाऊट बोलल्याशिवाय कोणी जाऊ नका, कारण का प्रत्येक मुलाची जबाबदारी त्यांच्या लीडर्सवरती आहे. जर उद्या काही कोणी मिसिंग झाला किंवा काहीही झाला तर त्यांची जबाबदारी त्यांना आन्सर द्यावा लागेल. तर बेसिकली कोणीही इथे डायरेक्ट जायचं नाही. आणि इकडचे जे लोकल रहिवासी आहेत तेही रिपोर्ट करून गेलात तरी बरं वाटेल आम्हाला, कारण का आम्हाला कळेल तरी की त्यांचं कॉन्ट्रीब्युशन झालेलं आहे. आणि होप सगळ्यांकडे ग्लव्स सगळ्यांना मिळाले असतात. ग्लव्स बिलकुल काढायचं नाही आहे. ग्लव्स आपल्या हातात ठेवा, कारण का इन्फेक्शन वगैरे काही होऊ शकतो. तर काही काळजी घेण्यासारखं काही नाही आहे, पण निदान ग्लव्स तरी काढू नका. सर्व कार्य झाल्यानंतर तुम्हाला इकडे 2 बाथरूम ठेवलेले आहेत, पाण्याची सोय केलेली आहे, सोप ठेवलेले आहे, लिक्विड सोप पण आहे. तुम्ही सगळं काम झाल्यानंतर तिकडे आपली स्वच्छता करू शकता. ऑफिसमध्ये ज्यांनी बॅगा वगैरे ठेवलेल्या तिकडे ठेवा. CCTV कॅमेऱ्याच्या समोर आहे, तिथे एक गार्ड ठेवलेला आहे. काही प्रॉब्लेम्स नाही. कुणाच्या काही मौल्यवान वस्तू वगैरे असतील, तुम्हाला असं कॅरी करायचं असेल तर तिथं ऑफिस आहे आमचं खाली. तो आता आपण ग्रुप फॉर्म करतो. अच्छा, हे गुड मॉर्निंग. हे सर्व झाल्यानंतर एक माहिती आणि लोकल रहिवासी आहेत तर प्रत्येक ग्रुपमध्ये एक जॉईन आहे. अच्छा, ठीक आहे दादा, त्यांचं म्हणणं आहे की तिथे जमा करूया. पुढे चाललेत शूज घातलेले का नीट? मला तर थोडेफार आहेत ते बाटल्या वगैरे ते काय काय सर हे हा जो आहे ना तो कचराच आहे, प्लास्टिक. झाडं लावलेली आहेत ती, झाडं लावलेली आहेत आता ते. मोठे टीम या आतमध्ये गणपती बाप्पा मोरया कोणाकडे आहे? तांबे काका आतमध्ये प्रेझेन्स लागेल. अरे हळू 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 इथूनच सुरुवात नको. विलास सर, ग्लव्स कोणाकडे आहे? नाही ते खाली बघूनच मी चालते. हां, तेच ना यार, डेंजर एरियामध्ये. हो का? असं पण आहे काय काय भीती दाखवता का काय? जो डर गया वो मर गया. चलो. हाँ नहीं, जो डर गया वो समझ गया, तो डरने का नहीं है. हळू हाईट वाले आम्ही ठीक आहे. भारी आहे एरिया तसा. इथून बघितलं कसा एरिया आहे. रस्ते बघ ना कसे झालेत, ते बनलेत. घेतलंच का छोट्या झाडं? किती पण झाडं लावली. हे लावले, बघितलं आतमध्ये झाडं किती लावले. शेतकाम होतच नाही ते काहीतरी. झेंडूची फुलं आहेत. हे मला तर शेवगे शेंग ते असतात ना मोठी झाडं, तसले लावलेले. वापरली ना. हो, बघताय कोणीतरी लक्ष देते. लोकांचा वावर आहे, आपल्यालाच माहिती नाही किती लोकं होतात. हां हां. सिस्टमॅटिक लाईनीने लावले कोणी. बघितलं इथे म्हणजे कोणी करतंय, इथे काम करतंय कोणी. तुरीची झाडं चांगली येतात. हां, हे बघ झेंडूची झाडं लावलीत बघ ना. हे मला वाटतं तुरीचीच आहेत वाटतं इथे.
बघा ना, नाही थोडीशी अशी नसते, वेल नसते ती. मग कसं पाणी नाही आहे त्याच्यामुळे सगळं सुकलं आहे. पडला तर पाऊस येतो. हे बघ केळ ते हा हे तिकडून पाणी हे येतं ना. तिथे बाकी नाही भेटत. हे कुठलं काय आहे याचं नाव? दुधी. हा बोला ना. हो हो, ते झाड माझ्याकडे होते, वेलवेट ते. हे बघ कर्दळी का हे हळद का कर्दळी? अशी असते. हे हळू आहे, इथून घसरण आहे. ते काका स्वतः एवढे पुढे गेले म्हणजे ते त्यांनी बरंच पाणी केली असणार. हा, झाडाला पण तरी पाहिजे सगळं. झेंडूचं झाड आहे. तर एकदम बरं तेच सांगतात बापू. एवढा हा मोठा एरिया आतमध्ये. ही इकडे बघा ना, हाताही वाटतं इथं कोणतरी ना. तिकडे पण होतं ना घर. एवढे मच्छरचे तुम्ही बोलाय गेला समोर ना तरी तुमच्या तोंडात फॉरेस्ट ऑफिसर आल्यानंतर सगळं परिसर खुला केला त्यावेळेला हे निघून गेलं सगळं. आणि तेच कंटिन्युअसली पाणी असल्यामुळे मच्छरांचा उपद्रव जास्त आणि झाडांना त्याच्यामध्ये काय केलं जातं, मधून ते विषारी वायूचे जे कॅन घेऊन येतात 50 लिटरचे मोठे मोठे ब्लॅक, रात्रीच्या वेळी येऊन सोडून जातात तिथे. ते दोघे तिघे ड्रायव्हर काय करतात, ड्रायव्हर गाडी इथे 2-4 टाकणार, तिथे 2-3 टाकणार, पुढे त्या कॉर्नरपर्यंत असं त्यांचं रात्रीच्या वेळी चालतात. हे बघ तुला बोलू का? हे बघ आमच्या इथून जाण्याचा मार्ग आहे. हा ना. समोरच building आहे. समोर हा. नेहमी रवी हाईट्स मध्ये ना. आणि आपलं बराच वेळा त्या आतमध्ये येताना बघायची मला कळायचं नाही की ही लोक जातात कुठे. आज तेवढं कळलं वीस घ्यायला पण समोर. गाडी नाव काय सगळी मॅडम मला? सावर्डेकर. सावडकर. इधर वो भी है ना, रवि हाइट्स भी है ना. हाँ ये सामने रहे. ये सामने हे रवी. रवी हाईट्स.
नाही, मला वाटतं इकडे नेहमी करत असणार आहे का, क्लिनिंग करत असणार. प्लास्टिक किंवा थर्माकोल कॅन असलं तरी घेऊयात आपण. बरं ह्या साईडला जर क्लिनिक आपण दुसरीकडे गेलो ही संपलं actually नाही. ती साईड घ्यायला पाहिजे. हो ना, आपण भूमी ही- टॉवर ते मंदिर आहे. हो ही स्वच्छच होती. चला तिकीट लागते चेहरा. हा हे घ्या डॉक्टर साहेबांना रवी आहेत म्हणून सर फोन आहे कोणाचा तरी. डॉक्टर साहेब संभाळून. हॅलो चला जाऊ दे, या वरती. दिसला का? हेलो सर, आपके पिछले बाजू. बंद कर, बंद नाही केली. झाड दिसलं का लगेच झाडू ऑटोमॅटिक खाते ना असं. दिवाळीच्या साफसफाईनंतर कांदळवनांची साफसफाई करायची. नाही, नाही, दिवाळीत एवढं झाड दिसलं का लगेच. हे बघा जाळ्यांना किडे कसे लागले ते. बेसिकली मँगोजचे रूट्स आहेत. हाऊ म्हणजे तुम्ही कसं आयडेंटिफाय करणार की मँगोजचे वन ऑफ द आयडेंटिफिकेशन आहे की हे रूट्स ह्यांचे ब्रिदिंग रूट्स आहेत. ते स्पेशालिटी अप्रूट आहे, ते वरच्या साईडने येतात. अच्छा हे जे आहे ते हां, असे. हे खाली दिसतं हे जे काट्यांसारखं ना. पॅटर्नसारखं दिसतं. हां हां. ते श्वास घेण्यासाठी फॉर ब्रिदिंग पर्पज हे वरती येतं. जेव्हा पाणी येतं हायटाईड येतं हे सगळं भरून जातं. आता तुम्ही जिथे उभे आहात ना इथपर्यंत पाणी येत असणार, हां ठीक आहे. तर त्यामुळे त्यांना जमिनीच्या आतमधून ऑक्सिजन नाही मिळत. हां. बाय नेचर ह्यांचं रूट वरती हां. आहे. जे काही पोषक न्यूट्रिशन म्हणजे रूट वरती आहे यांचं. हा रूट वरती आहे. तर तुम्ही बारीक जर खाली उतरून बघितलं ना तुम्हाला छोटे छोटे पोर्स दिसतील त्या काट्यांवरती. तर त्याच्यातून ते ऑक्सिजन घेतात, न्यूट्रिशन ऑब्झर्व करतात. तर मेजर टास्क हे आहे त्यांचा. आणि हे जिथे तुम्हाला दिसते हे सगळे मँग्रोव्ज आहे. आता काय झालं माहिती आहे का, आता सीझन आहे. आता हे जे किडे दिसतात ना तुम्हाला, हे किडे आहे ना खाऊन टाकतात सगळ्या मँग्रोव्जला. हे नेचर सायकल आहे. आता हिवाळा संपल्यानंतर ते परत ग्रो होतात. ओके. हा म्हणजे जसं आपलं उन्हाळा थंडीमध्ये सगळे झाडं हे होतात त्याप्रमाणे. ऑटम बोलतो हा ऑटम तेच ना. हो येस येस येस. जे आहेत ना ते त्यांचे एग्स ले करायला इथे प्रेफर करतात. हे घनदाट आहे ना, तर किंगफिशर वगैरे जे पक्षी असतात ना, ते खायचा प्रयत्न करतात. तर तिकडे तुम्ही इथेही मोठा बेल्ट आहे नेहरू किंवा एरोलीला आहे ना, एक नोट डाऊन करा. कोस्टल बायोडायव्हर्सिटी सेंटर आहे. तुमच्या मुलांना तिकडे घेऊन जाऊ शकतो. खूप छान आहे बघण्यासाठी. एरोलीला का? हां, एरोली मँग्रोव्ह सेंटर एवढं जरी टाकलं ना गुगलवर तुम्हाला मिळून जाईल. मँग्रोव्ह सेंटर. हे बघ किडे, किती सारे किडे आहेत बाप. त्याच्यावरती हां. ना ड्राई रहता है नीचे मालूम नहीं. पाणी येत नाही त्यामुळे ड्राईव्ह. समझा. वो एक थैली लेके आना चाहिए था. टाकतात ना लोक आणून. आता दादा ते फॉरेस्ट ऑफिसर त्यांना पाठवणार.
मगाची गोणी उचलायला पाहिजे मी तिथे. हेलो हाँ विश्व हाँ बोलो क्लोज ना उधर अपने अकॉर्डिंग चाहिए। हाँ हाँ तो जिसको चाहिए गोणी उधर आहे ना है तो मत ठीक आहे एक घेता गोणीमध्ये. दे भी देंगे नहीं तो जिसको फट गया उसको रहने दे वो बाकी जन के उठाओ बोलो अभी ऑप्शन नहीं है ठीक है। ये दोनों है नेचर ट्रेलिंग और क्लीन अप दोनों एक काटा होता मोठा वाला, तो तिकडे मागे राहिला. आणू का? कारण का हे कसं छोटा कसा फॉरेस्ट असतो सारखंच कधी आहे. कधी छोटा फॉरेस्ट बहुत स्पीड से पानी आ रहा है. स्पीडच असतं. थोडासा गव्हर्नमेंट पण जास्त हे डिस्टर्ब नाही करत. बेसिकली एकच आहे की पाणी अडवायला नाही पाहिजे. हां आगे जा रहा प्लास्टिक 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 आराम से आराम से गया वो. रुक आ रहा है उधर से. ठीक इधर है. इसके लिए एक तरीका ये है ना, यहाँ पे भरेगा पूरा ऐसा कितना अभी तिथं पण आहे का? इथून काढ. नाही आणि माझ्यासाठी तर हे पहिल्यांदाच आहे. हां तुम्ही थांबा तिथे. तिकडून काय ते पाण्याचा आवाज येतोय का? एक ग्रुप फोटो आपला इथे पासून घेऊन टाकू. इथे इथे या साईडला उभे राहा सगळे. किंवा ह्या असं उभे राहून येईल मी काढ. आणि मग तू पण ये आणि आपलं या शुभांगी मॅडम हा दे. काय बॉटल आहे? नाही प्लास्टिक आहे प्लास्टिक. किती त्या प्राण्यांना पण ह्या प्लास्टिकमुळे त्रास राहणार आहे. आपले 5 मिनिटे ग्लाउज ह्याच्या आतमध्ये हात असला तरी घाम सुटतो. प्लास्टिक म्हणजे एवढं डेंजर प्लास्टिक आहे. सर एक मिनिट लागणार आहे. मला वाटलं लागेल बॉटल. बरोबर लागणार नाही. नाही म्हणा. तिथे बघा त्या झाडाच्या इथे पण तिथे आता काढू शकत नाही ना. तो ते झाडाचे ते हिरवा पेपर आहे. ते निर्माशुद्ध हे मँग्रोज ना. हे रूट्स आहेत. हे उलटे आले का? हा उलटे आले ते मँग्रोजचे रूट आहेत ना हे. बड़े वाले भी महंगे. सब कुछ मैंगो सी है बट ये नीचे से रूट ऊपर आता है. मैं भी फर्स्ट टाइम इसमें आहे. हा पहिल्यांदाच आले. चला ना माहीत पडलं एकदम छान. तुम्ही कुठे आहे? हा येतो राहू. ये इधर बहुत है. इथं खूप आहे कचरा. हा इकडे कचरा आहे. पाय वापरताना आपल्याला थांबा दादा. सर थांबा. पाय आलं त्याच्यात पुढे जातो पाय. ही पिशवी भरायला होईल. ही पिशवी भरायला होईल काहीतरी. भरायला ही पिशवी आपण कॅरी करायला पाहिजे होती. जयश्री मॅडम त्या किनाऱ्यावर गेलं ते मँग्रोजच्या. मँग्रोजच्या त्या किनाऱ्यावर गेलात त्या. नाही वो खराबी उधर दिख रही है.
सर सॉरी. हे नाहीतर इथंच जमा करून त्यांना सांगू का स्वच्छता देताना. पण ते कुठे येणार, आपण बाहेरच काढूया ना डायरेक्ट, म्हणजे त्यांना सोपं पडेल. सर 2 मिनिटं थांबा सर. हो थांबतोय. तुम्हाला नाही, मी आहे इथं. अजून एक काटा भेटलाय. हो ते लोखंडाचं आहे ना. लोखंडाचं आहे, त्यांचं असेल वाटतं. लोक तिकडच्या लोकल आपला आहे. आपला आहे. आपलाच आहे ना. आणि म्हणजे लोखंडाचं ना, आपल्याकडे काटांचं होतं. हां. हे घ्या, गेलो. सगळे तुम्ही आम्ही नगरवाले नाही, सांगली सातारवाले या. आम्ही कोकणातले बाबा. कुठे आपण सांगली सातारवाले आपले कसे स्ट्रॉंग आहेत. स्ट्रॉंग आहे आम्ही पण स्ट्रॉंग आहे. सगळे स्ट्रॉंग आहे ती. तुम्ही स्ट्रॉंग आहे ती, आम्ही काय तुम्ही काय सगळे खाऊन पिऊन सगळे स्ट्रॉंगच आहेत. नाही खाणार नाही तर स्ट्रॉंग नाही. मग फोटो घेतला सगळ्यांचं घेतो. विश्वास नाही आम्ही हे ब्रश, चपल्या, काय काय सामान सगळं शॉपिंग झाली. शॉपिंग झाली. मॅंग्रोव्ज मध्ये शॉपिंग आता बोलायला पाहिजे. शॉपिंग केली. चलो शॉपिंग झाला. सगळेजण. इथून रिटर्न करताना बरंच काही वेळ लागतो. गावची झाडांच्या खाली मुळे असतात, त्याच्यावर आले ते त्यांनी सांगितलं ना, श्वास घ्यायला पाहिजे म्हणून. जेवढे मासे वाचले तेवढे खायचे. ते देतात त्यांना प्लास्टिक पिशवी तिकडे बाहेर टाकतात. हे बघा, आम्ही मँग्रोवच्या इथला सर्व कचरा उचललेला आहे. आमच्यासोबत सर्व टीम होती आणि ती टीम, अर्धी टीम आम्ही पुढे गेलो आहे, अर्धी टीम पाठी आहे. तर आम्ही एवढ्या मँग्रोव्जमधून जे आपल्याला म्हणजे वातावरणातून जे ऑक्सिजन मिळणार आहे, आणि हे लोक कचरा टाकून त्या कुठेतरी त्या झाडांना त्रास, ह्या सगळ्या गोष्टी इथे होत राहतात. तर आज आम्ही पूर्ण आमच्या टीमने हा कचरा उचललेला आहे. म्हणजे अशीच गवत वाढत होतं या जमिनीवर. हां हे सगळे दगड वगैरे, एक एक टनाचे दगड बाहेर काढून इथे आम्ही शेती केली. हां त्याचे पपई, शेवगा, हां आंबा, लिंबू हां. सगळे हे लावलेले आहेत. आता पावटा. हा पावटा आहे का? आम्ही जाताना बघत होतो, तर आम्ही विचार करत होतो काय आहे ते. तूर, केळी, अच्छा तूर आहे का ती? मी बोलत तूर. हा सगळं आम्ही आता गेलो खूप 2 वर्ष चांगलं करतोय केलं. साफसफाई. सर तुम्ही खूप छान काम केलं. पावसाळ्यात फक्त, उन्हाळ्यात आता पाणी नाही. आता हे सुकत जाईल. आता या झाडाला तेवढं बाहेरून पाणी आणून घालायचं. बाहेरून घालायचं पाणी. खूप छान काम केले तुम्ही खरंच सर, खूपच मस्त वाटलं. आणि खरं म्हणलं ना, निसर्गाच्या या सुरमला आम्ही हे 4-5 जण आहे. हे सगळे ही दगड वगैरे सगळे आम्ही काढतो. नाही, खूपच छान सर. असेल तर खरंच आपण मुलांना आम्हालाही सांगत जावं असं काय. पण त्यांना फार्मिंग काय आपण त्यांना शिकवू शकतो. हे आम्हाला पहिल्यापासून आवड आहे शेती करायची, त्यामुळे इथं मोका मिळाला तर चला करा. म्हणतात ना, कुठे पण गेलं तर त्याप्रमाणे मॅच होऊन जायचं. गावाला जाऊन तेव्हाच शेती करू असं काही नाही. आपल्या जमीन कुठे पण आहे. शौक आम्ही इथं पूर्ण. हा नाही, तसं म्हणलं तर भगवंतानी ही जी सृष्टी निर्माण केली आणि त्याच्यामध्ये आपण म्हणून विचार करू गावाला गेल्यावर शेती करू, पण त्या आपण इथे पण ती त्या सृष्टी जमीनच आहे ना, तिथेही करू शकतो. उन्हाळा, पूर्ण उन्हाळा हे सगळं म्हणजे खांडतो आम्ही सगळं पूर्ण इथे माती करून, पावसाळ्यात परत याची पेरणी करतो. हो का सर? जर सहभाग पाहिजे असेल तर आम्हालाही सांगा, आम्ही पण तुम्हाला जॉईन होऊया कार्यामध्ये. सर खूप छान. मिरच्या त्या भेंड्या होत्या. आता हा, भेंडी लवकर येतात. पावसाळ्यात पण आम्ही जवळजवळ भेंडी आता 2-4 महिने आम्ही भाजी विकत नाही. अरे वा. इथूनच लॉकडाऊन मध्ये तर भेंडी
लॉकडाऊन मध्ये तर तुम्ही खूप चांगलं केलं असेल काम. लॉकडाऊनमध्येच केलं होतं. लॉकडाऊन मध्ये मग तेच ना, भाजी तुम्हाला लॉकडाऊन मध्ये आणायला नाही तर शेती द्यायचं आणि भाजी करायची. चला सर, थँक्यू सर. हा इंजिनियर आहे, त्या हिशोबाने आम्ही 2020मध्ये धर्मेश बराई, श्रीराम आहे, तर अशा 3 जणांनी आमच्या इथे कांदळवनामध्ये सुरुवात केलेली. तर मेन उद्देश हा होता, समुद्रामधून वाहत येणारा जे आपण इलिगल डम्पिंग करतो सगळेजण, तो समुद्र त्याच्याकडे ठेवत नाही, तो परत आपल्या किनारी सोडून देतो. तर जो आपल्याला कांदळवनाचा जो पट्टा लाभलेला आहे नवी मुंबईला, तर त्याच्यामध्ये तो अटकत राहतो. तर सहज फिरता फिरता यांनी पाहिलं की खूप सारा कचरा अडकलेला आहे, जे की दृश्य इम्पॉसिबल होतं. पण आमच्या टीमने सतत कंटिन्यू एफर्ट्स ठेवून तो कचरा बाहेर काढलेला आहे. तर मेन उद्देश हा जर वेस्ट तुम्ही पाहत असतात त्याच्यामध्ये प्लास्टिक, थर्माकॉल, प्लास्टिकच्या बॉटल, हे सगळे सिंगल यूज प्लास्टिक आहे, त्याचा परत रिसायकल होण्याचे चान्सेस कमी आहेत. ठीक आहे. तर मेजर काय आहे, ह्या क्लीनअप ड्राईव्हनुसार कचरा तो उचलतो, पण नागरिकांमध्ये एक अवेअरनेस डेव्हलप होते की आपल्या दिनचर्यामध्ये आपण कुठे रिड्यूस केलं पाहिजे, कुठे रिफ्यूज केलं पाहिजे, कोणत्या गोष्टी रिसायकल केल्या पाहिजे. तर हे अवेअरनेस नागरिकांमध्ये क्रिएट होणं फार गरजेचं आहे. त्यामुळे आम्ही सातत्याने, आमचा आता 116वा आठवडा आहे, म्हणजे 2.25 वर्षापासून आम्ही करत आहोत. तर ह्या माध्यमातून मोस्ट ऑफ 250 टनच्या आसपास आणि 10,000पेक्षा जास्त नागरिक कनेक्ट झालेले आहेत आम्हाला ह्या दरम्यान. तर आमचा मेजर मोटो हाच आहे की नागरिकांमध्ये ती अवेअरनेस डेव्हलप झाली पाहिजे. म्हणजे उघड्यावर कचरा टाकणे आणि आपण जे भाजीपाला जाताना प्लास्टिक कॅरी बॅग्स कॅरी करतो, किंवा आपण बड्डे सेलिब्रेशन असो किंवा पिकनिकला जाताना आपण अननेसेसरी वॉटर बॉटल्स किंवा काही इत्यादी पॅकेट फूड वापरतो, तर ते कुठेतरी ऑप्शन आहे आपल्याला. तर त्या व्यतिरिक्त आपण जे सस्टेनेबल ऑप्शन आहे, जे निसर्गाला मान्य असतील अशा वस्तूंचा वापर करावा, हा आमचा मेन उद्देश आहे. त्या जर ते फॉलो केलं तर असा कचरा मिळणार नाही आणि आम्हालाही आमचा वेळ हा निसर्गामध्ये घालवायला मिळेल, नाही की आम्हाला दर रविवारी हा कचरा उचलावा लागेल. तर ही जिम्मेदारी प्रत्येकाने समजावी. श्रीराम काहीतरी बोलायचं. एक पॉइंट मैं ऐड करना चाहता हूँ, ज़्यादा मराठी आता नहीं है, मैं हिंदी में बोलना चाहता हूँ. yes, क्या है कि मैंने अभी मैंने स्टार्ट किया था, इनके साथ ही स्टार्ट किया था मैंने. तो आई एम ऑल्सो को फाउंडर ऑफ दिस ग्रुप. तो मैं क्या सोच रहा था, अभी मैं 2 साल के बाद वापस ज्वाइन किया एक ग्रुप को. मैं भी पहले इनके साथ ही करता था. तो मैं सोचा 5-1 घंटे में हमने इतना एक जगह पे कचरा उठा लिया. 100 किलो तो होगा. मैं सोच रहा हूँ अभी अगर रोज़ या फिर हफ्ते में 2 दिन भी अगर ये करते हम, तो हमारी जो खाड़ी में है, जो प्लास्टिक है, जो ऐसे सामान है जो ठीक से डिकम्पोज नहीं होगी, डिग्रेड नहीं हो पाती, वो सब निकल जाएगी, सिस्टम से निकल जाएगी और खाड़ी सेफ रहेगा अपना. तो अभी नेक्स्ट मानसून पड़ेगा तो यहाँ पे बारिश, मतलब फ्लड होने के चांसेस भी कम हो जाएंगे. कम हो जाएंगे. क्योंकि खाड़ी को बचाना अपना सबसे मेन प्रायोरिटी है. हाँ, राइट. तो उसके अलावा भी देखिए, दूसरा है कि आप जैसे नागरिक है, आज आप आए हमारे साथ जुटने के लिए, तो आपकी वजह से कोई और आएगा. Yes, वजह से कोई और आएगा. पब्लिक अवेयरनेस बढ़ेगा और सब उठाएंगे कचरा. कोई डालेगा भी नहीं. सोच समझ के करें. आपको बताओ 2005 में जो बाढ़ आई थी, तो इसका कारण भी यही था. वन ऑफ द मेन रीजन यही था. हाँ. तो अपने तरफ से जितना हो सकता है, वी हैव टू रिड्यूस आवर प्लास्टिक कंजम्पशन. और हम यूज भी कर रहे हैं तो मेक श्योर टू रिसाइकल. येस सर. थँक्यू सर. थँक्यू. हे बघा, आम्ही आज हे कांदळवनाचा एरिया पूर्ण क्लीन करून घेतला आहे. तर एवढा हा कांदळवनामधून हा कचरा, प्लॅस्टिकच्या बॉटल्स, एवढं थर्माकोल्स, एवढं सगळं बाहेर निघालेलं आहे. आज आमच्यासोबत NNCचे पण सगळे विद्यार्थी होते, हे सरस्वतीचे पण विद्यार्थी होते सगळे. त्या सर्व विद्यार्थ्यांनी आमच्यासोबत वयाने लहान असून सुद्धा हा कांदळवनाचा एरिया साफ करून घेतलेला आहे. तर त्यातून एवढं सगळं प्लास्टिक, कांदळवन हे आपल्या समुद्राचं एक छोटंसं हे आहे की ते असल्यामुळेच आपल्या येणाऱ्या इथे जो समुद्र आहे, सुनामी आहे, ती कुठेतरी थांबते. पण आपण हा जर प्लास्टिकचा ठेवला तर ते कुठेतरी ते अडकून, किंवा इथे छोटे छोटे प्राणी पण राहतात, त्या प्राण्यांना पण ह्या प्लास्टिकचा त्रास आहे. आणि ह्या त्रासामुळे प्राणी पण काही आतमध्ये मरलेले आहेत. तुम्ही पाहिलंच असाल तर आम्ही केवढी स्वच्छता केली आतमध्ये जाऊन. तुम्हाला अगदी ती दलदल असेल तर तिथं आम्ही रिक्स घेऊन ती सगळी कामं केलेली आहेत. तर मी असं म्हणते की या सगळ्यांना की तुम्ही हा प्लास्टिक टाकूच नका ना. जर तुम्ही नाही टाकला तर आम्हाला हा उचलण्याचा पण प्रॉब्लेम येणार नाही ना, कारण की
तुम्ही टाकता म्हणून हे उचलावं लागते, कारण की आपल्या या निसर्ग, ज्या सृष्टीने निसर्ग बनवलेला आहे, सृष्टीचे रचनाकार जे श्रीकृष्ण आहेत त्यांनी ही सृष्टी बनवली आणि त्यांच्या सृष्टीवर ही अशी घाण केली तर ते पण काय विचार करते, एक दिवस हे कुठेतरी नष्ट होणार, सृष्टी पण नष्ट होणार, इथले प्राणी नष्ट होणार, इथले झाडं, ह्या झाडांना आपण झाडांपासून ऑक्सिजन घेतो आणि जर त्या झाडांनाच आपण जर अशा गोष्टी टाकून जर त्रास देत असेल तर नक्कीच ते ऑक्सिजन पण आपल्याला मिळणार नाही. या जमिनीवरती प्राणी मनुष्य खूप कमी बघायला भेटतील. तर माझं सगळ्यांना हेच निवेदन आहे की कुणी प्लास्टिक टाकू नका, जेणेकरून आपल्याला हा त्रास मिळणार नाही, आपण पण हा निसर्गाचा आनंद घेऊ. प्रकारचे इंजेक्शन्स या मँग्रोव्हमध्ये यार डेंजर आहे दादा. घर में फैमिली शॉप है तो हर किसी को ध्यान रखना चाहिए कि मैंग्रोव डंपिंग यार्ड नहीं है, कुछ भी है वो डस्टबिन में डालना चाहिए. डंप यार्ड में अगर आप मैंग्रोव में डालोगे तो वो मैंग्रोव, अब ये क्या मैंग्रोव ने तो पैदा नहीं किया, किसी इंसान ने डाला हुआ. तो हर किसी ने अपने घरों में इंटरनल ऑडिट करेंगे क्या चीज़ें हमको कहाँ डालना चाहिए. डस्टबिन का यूज़ होना चाहिए, डस्टबिन का अगर यूज़ होगा तो ज़्यादा बेहतर है. आसपास में कहीं भी ओपन में डालोगे तो अल्टीमेटली मैंग्रोव तक पहुँचेगा और मैंग्रोव के लिए अच्छा नहीं है. तो कुछ आज अभी रोहित दादा का एक्सपिरियन्स शेअर कर. रोहित दादा जरा थोडा काय एक्सपिरियन्स केला तुझा? हे भरपूर आता काही लोक जे तिथे होते क्रेन आणि बसच्या तिथे भरपूर लोकांनी बघितलं असेल, तिथे सोफा मिळाला आहे, कॉम्प्युटरची ट्रॉली मिळाली आहे, बेड पण मिळाला आहे. हे सगळ्या गोष्टी आपण माणसांनी तिथून काही बेजबाबदार लोकांनी तिथे टाकलेलं आहे. म्हणजे घरातलं आपण काय काम करतो वगैरे, इथं काय कुठे टाकायचं तर चला समोर मोकळी जागा दिसते तर ते टाकून देतो. त्यापेक्षा संबंधित जे लोकल अथॉरिटीज आहेत त्यांना आपण कॉन्टॅक्ट केलं, त्यांना सांगितलं, ते लोक घेऊन जातात. म्हणजे पनवेल महानगरपालिकेबद्दल मला सांगता येत नाही, पण नवी मुंबई महानगरपालिकेला सांगितलं तर ते लोक घेऊन जातात. हे जे कन्स्ट्रक्शन वगैरे वेस्ट वगैरे आहे तुम्ही जमा करून ठेवायचं सोसायटीत आणि त्यांना सांगितलं तर ते लोक घेऊन जातात. योग्य ठिकाणी योग्य वेळी ते लोक विल्हेवाट लावतात. तरी काही लोक टाकून देतात, तरी आपल्याला असं करायचं नाही आहे. आता हे असे सिरिंजेस, ह्याच्याबरोबर असे भरपूर एवढे जवळपास 100 सिरिंजेस होते. त्याच्यातले हे काही ओपन सिरिंजेस काही लोकांना माहिती असेल, ज्यांना माहिती नाही त्यांना ते दाखवण्यासाठी आम्ही घेऊन आलेलो आहोत. ते कधी कधी लागतात पण. आता मगाशी एका मुलीला काचेचा एक कोपरा लागला तिला, तिनं फर्स्ट एडचा इंजेक्शन फर्स्ट एडचा इथे बॉक्सेस ऑफिसमध्ये लागलेला आहे. तुम्हाला तिथे फर्स्ट एडचा बॉक्सेस आहे, आतमध्ये तुम्हाला बँडेड वगैरे सर्व मिळेल. यानंतर सगळ्यांनी हँड ग्लोव्ज काढून तिथं डस्टबिनमध्ये ठेवायचे. आतमध्ये वॉशिंगची सोय केलेली आहे, सोप ठेवलेला आहे. आणि त्यानंतर सर भारत माता की जय, मातरम मातरम. जय हिंद. तुम्ही आता पाहिलंच असेल, सर्वांनी आम्ही कांदळवनाची सगळे आम्ही साफसफाई केली आणि पूर्ण तुम्ही पाहतच असाल किती कचरा लोक टाकतात आणि त्या कचरा टाकण्यामुळे किती त्रास होतो या निसर्गाला. त्या निसर्गाला आपण कसं वाचवायचं आहे ते आपण सर्वांनी प्रयत्न करायचा. निसर्गामध्ये राहणारे प्राणी आहेत, निसर्गामध्ये अनेक लोक आपलं उदरनिर्वाह करतात, तर त्या सगळ्यांना आपण कसं वाचवता येईल, निसर्गाच्या पर्यावरण आपण कसं स्वच्छ ठेवता येईल हे आपण सर्वांनीही प्रयत्न करूया. आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि भेटू अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी.